कोपरगाव तहसील कार्यालयामधील नायब तहसीलदार शिरीष चिलवर यांचा सेवापूर्ती सोहळा तहसील कार्यालयामध्ये संपन्न झाला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह तहसील कार्यालयामधील अधिकारी कर्मचारी वृंद हजर होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार किशोर कदम हे होते. गेल्या 16 ऑगस्ट 2013 रोजी रुजू झालेले नायब तहसीलदार शिरीष चिलवर यांचा सेवापूर्ती सोहळ्याचं आयोजन तहसील कार्यालयानं केलं होतं. त्यांच्या सेवेच्या काळामध्ये खंडकरांचा प्रश्न हा फार संवेदनशील होता. शेतकऱ्यांचा हा प्रश्न सोडवताना त्यांनी अतिशय सौजन्याने वागून त्यांचं मोठं कार्य केलं. त्यांच्या कामाची एक विशिष्ट पद्धती ही तहसीलदार किशोर कदम यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सांगून त्यांचा हा गुण अंगीकारावे असं आवाहन त्यांनी केलं. या दृष्टीनं आपलं ऋणी राहणार आहे. नंतरचं भावी आयुष्य तुमचं सुखासमाधानाचं आनंदाचं भरभराटीचं जावं. तुमच्यामध्ये सायकल चालवण्याचा उत्साह कायम राहो, जेणेकरून तुमचं आरोग्य निश्चितच चांगलं राहील. याच्या कुटुंबियाला देखील मी शुभेच्छा देतो. एक चांगले अधिकारी सतत घडवण्यामध्ये ठेवण्यामध्ये कुटुंबाची फार मोठी जबाबदारी असते. जेवढं कुटुंबाचा त्रास कमी असतो तेवढं ते माणूस ऑफिसमध्ये जास्तीत जास्त लक्ष देऊ शकतो, असा आमचा अनुभव आहे. कौटुंबिक कला असतील, कौटुंबिक अडचणी असेल तर त्याचं कामकाजामध्ये कधीही लक्ष लागत नाही आणि त्यामुळं ऑफिसमध्ये चिडचिड, घरी चिडचिड असं जर होत राहिलं तर ते आपोआपच विपरीत परिस्थिती कामकाजाच्या ठिकाणी निर्माण होते. निश्चितच आपल्याकडून ते सहकार्य आम्हाला लाभल्यामुळं आमच्या कार्यालयामध्ये जे काही कामकाज व्यवस्थित झालेलं असेल, चाललं असेल, त्यांच्याकडनं जी नागरिकांना सेवा मिळाली असेल त्यात तुमचा देखील फार मोठा वाटा आहे. तुमचे देखील मी हार्दिक आभार व्यक्त करतो. तुमचं देखील भावी आयुष्य सुखासमाधानाचं आनंदाचं व्यवस्थित जावं, भावी काळ तुम्हाला चांगला जावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. श्री कंकराळेंना पण मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. भविष्यकाळ तुमचा चांगला जावं. लांगी आणि सानप यांना नवीन नियुक्तीच्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं तुम्ही काम करावं. इथं जी चिकाटी दाखवली ती चिकाटीनं काम त्यांनी तिथंही केलं पाहिजे. सानपचं फार चांगलं स्किल. याप्रसंगी सेवापूर्ती झालेले शिरीष चिलवर आणि त्यांची कन्या ऋतुजा चिलवर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कोपरगाव येथे 16 ऑगस्ट 2013 रोजी इथं रुजू झालो. तत्पूर्वी माझी सगळी सर्विस नगर कलेक्टर ऑफिसला झालेली होती आणि त्यानंतर 1 वर्ष नंदुरबारला केल्यानंतर 1 वर्ष नंदुरबारला पुरवठा निरीक्षण अधिकारी यांना पदावर काम केलं आणि त्यानंतर माझी महसूल नायब तहसीलदारपदी कोपरगाव येथे नेमणूक झाली. तसं कोपरगाव हा तसा सेन्सिटिव्ह तालुका होता. इथं येताना असं वाटलं होतं की आपण इथं व्यवस्थित काम करू शकू किंवा कसं अनेक प्रश्न मनात होते. परंतु इथली जेव्हा आपण कामाला सुरुवात करतो आणि आपल्या मनापासून आपण जेव्हा ते काम करतो तेव्हा एक निश्चित फळ तुम्हाला निश्चित मिळतं आणि देवावरची श्रद्धा आणि या इथल्या नागरिकांच्या प्रेम, आपण त्यांना दिलेली सेवा आणि त्यावर ते संतुष्ट झाले, ही आपली कमाई समजून मी माझी कारकीर्द पूर्ण केली. निश्चित स्वरूपात सांगतो, अभिमानाने सांगतो की कोपरगावसारख्या तालुक्यातील नागरिक निश्चित स्वरूपात चांगले आहेत. खूप सहकार्य दिले त्यांनी आणि प्रत्येक मी केलेल्या कामाचं त्यांना समाधानही मिळालं. मी त्यांची सेवा करू शकलो आणि त्यांच्या सहकार्यामुळं आणि माझ्या ऑफिसच्या सर्व सहकार्यामुळं आणि माझ्या तहसीलदारामुळं मी आज ही सेवा मी पूर्ण करू शकलो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पप्पांना मी लहानपणापासून उमेदीने एकनिष्ठेने काम करताना पाहिलं आहे. लहानपणापासून ते आमच्या सगळ्यांचा आदर्श आहे घरात. म्हणजे किती जरी कामासाठी त्यांची जी श्रद्धा आहे ती खरंच आदर्श घेण्यासारखी आहे. म्हणजे पण हे काम सांभाळताच जी वडील म्हणून, जी घरचा आधार म्हणून त्यांनी सगळी जबाबदारी व्यवस्थित पार पाडली आहे. वेळोवेळी माझा अभ्यास, माझ्या दादाचा अभ्यास, घरातली जबाबदारी सगळं त्यांनी एकदम जोखमीने पार पाडलं आहे. त्यांची मुलगी असल्याचा मला अभिमान आहे. त्यांचे जे गुण आहेत, जसं सगळ्यांनी आत्ता नमूद केलं, ज्या उमेदीने ते काम करतात, त्यांची जी चिकाटी आहे, ते सगळे गुण आम्ही घेत आलो आहोत आणि पुढील आयुष्यात पण आम्ही त्यांच्यासारखाच बनण्याचा प्रयत्न करू. अजून एकदा सांगते, आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे आणि पप्पांना पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा.
या कार्यक्रमाकरिता तहसीलदार किशोर कदम, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजने, निवासी नायब तहसीलदार शिवाजी सुसरे, चंद्रशेखर कुलते, रामनाथ मोरे, तलाठी सुनील साबणे, बाबूराव सावरकर, संदीप ठाकरे, मनीषा कुलकर्णी, अनिता पवार, शीतल शिंदे, कैलास बोरावके, पांडुतात्या नरोडे, बाळासाहेब बडदे, मच्छिंद्र बागुल, संजय दुधभाते, भगवान सानप, दिगंबर लांगी, त्र्यंबक पाटील, शोभना चिलवर, ऋतुजा चिलवर, संकेत पवार, संजय आमले आदींसह ग्रामस्थ हजर होते. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, S9 मीडिया, कोपरगाव.